चला आपण स्टार्ट करूयात मग क्लास. लास्ट टाइम मी सांगितल्याप्रमाणे आज तुम्हाला ग्राफ पेपर बरोबर घेऊन यायचं होतं, राईट? आतापर्यंत आपण काय काय बघितलं ह्या चॅप्टर मध्ये? डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, देन वेलॉसिटी, स्पीड, ऍक्सेलरेशन, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यात. आता जे आहे आपण ग्राफ काढायला शिकणार आहोत. ग्राफ पेपर लागेल त्याच्यासाठी. सो डिस्टन्स टाइम ग्राफ आणि velocity time graph, right? So let us continue. So today we will start with distance time graph. Distance time graph साठी आपण एक काम करू शकतो. तुमच्याच टेक्स्टबुक मधलं जे एक क्वेश्चन घेऊयात आपण आणि त्याचा आपण डिस्टन्स टाइम ग्राफ काढूयात. सो सगळ्यांनी टेक्स्टबुक ओपन करा जरा स्वतःकडे. मी स्क्रीन शेअर करते. मॅम प्लीज मेक मी होस्ट. या बघा, आज ना आपण डिस्टन्स टाइम ग्राफ ट्राय करूया कव्हर करण्यासाठी. इझी आहे, खूप इझी आहे. डिस्टन्स टाइम ग्राफ. आता त्याच्यासाठी तुमच्या बुक मध्ये जे दिलेले आहे ते मी शेअर करते. एक सेकंड. हे बघा, इथे दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. टाइम इन क्लॉक, घड्याळात त्यावेळी किती वाजलेले होते आणि त्यावेळी डिस्टन्स किती कव्हर केलेलं होतं एका विद्यार्थ्याने, ते इथे दिलेले आहे. 3 विद्यार्थी दिलेत, अमर, अकबर, अँथनी. मूवी मधले नाव आहेत ना. एनी हाव. सो ह्या तिघांनी डिस्टन्सेस किती किती वाजता किती किती कव्हर केलेले ते दिलेत बघा. अमर, अकबर, अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज. The distances covered by them during the different time intervals are given in the following table. ठीक आहे. सो आता सध्या हे तुम्ही नंतर मी एक्सप्लेन केल्यानंतर ना, व्हॉट इज डिस्टन्स टाइम ग्राफ, व्हॉट इज युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन, हे तुम्ही नंतर ना बघा. ठीक आहे. एनी हाव मी ऑलरेडी तुम्हाला युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म मोशन काय सांगितलेलं आहे. ऍक्सेलरेशन पण झालंय आपलं. आता आपण एक काम करूयात. मी स्वतः एक टेबल बनवते, पण त्याचा ग्राफ काढूयात. ठीक आहे. तर चला आता बघा, मी दुसरी स्क्रीन शेअर करते की काय करतोय आपण एक्झॅक्टली. तर मला नाही माहिती तुम्हाला ग्राफ किती कम्फर्टेबल आहे. ग्राफ पेपरवर तुम्ही ग्राफ किती काढलेत. आर्ट्समध्ये तसं तुम्ही शिकणारच आहात, बट तरी पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे सगळं. ठीक आहे. सो चला आपण स्टार्ट करूयात आता. बघा, तर हा आहे तुमचा ग्राफ पेपर, राईट? तर ह्या ग्राफ पेपर वरती ना बघा, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की एक तर अशा खूप डार्क लाईन असतात, राईट? हा जो बॉक्स दिसतोय आपल्याला, हा असा पूर्ण अशा डार्क लाईन असतात आणि ह्या डार्क लाईन नंतर थोड्याशा मीडियम लाईन असतात ह्या वाल्या, आणि त्याच्यानंतर ना एकदम आणखी थोड्याशा लाईट आणि खूप जास्त लाईट अशा लाईन्स असतात. आणि इथे जर तुम्ही नीट बघितलं तर बघा, मी ह्याला झूम केलंय, तर हा जो आपला बॉक्स असतो, हा पूर्ण एक बॉक्स, हे इथून तिथपर्यंत 1 सेंटीमीटरचं डिस्टन्स असतं, राईट? आणि जसं आपल्या स्केल वरती छोट्या छोट्या लाईन असतात, तसं इथे ह्या छोट्या छोट्या लाईन्स आहेत. आता इथे कदाचित तुम्हाला माझ्या ह्याच्यात नीट क्लिअर दिसत नसेल, पण ह्याच्यामध्ये पण अगेन जसं आपल्या नॉर्मल स्केलमध्ये छोट्या छोट्या 1-1 मिलीमीटरच्या लाईन असतात, तसं इथे पण काय असतात, 10 लाईन असतात. आणि ही मधली जी लाईन असते ती थोडीशी अशी डार्क आहे बाकीच्या लाईन पेक्षा. तर मग ही जी मधली लाईन आता मी काढली, ऍक्च्युली ही किती असते, 0.5 सेंटीमीटर, म्हणजे अर्धा सेंटीमीटरची ती लाईन असते, राईट? तर आता आपण इथे काय करणार आहोत, नीट बघा. तर नीट बघा आता मी काय करते.
हा तुमचा पूर्ण जो आहे तो ग्राफ पेपर आहे. आणि या ग्राफ पेपरवर आपण काय करतो, आपण काय काढत असतो, एक्स अक्ष आणि वाय अक्ष काढतो, राईट. एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिस काढतो आपण. सो मी काय करते आता बघा, इथे मी काय काढला, हा असा जो आहे तो मी हा वाय ऍक्सिस काढला. ठीक आहे. अच्छा, आता मुलांना माझ्याकडे ना, थांबा मी ह्याला ना अजून थोडस पातळ करते, जेवढं होऊ शकते तेवढं. ठीक आहे. आणि आता मी ही लाईन काढते. सो आता ह्याच्यापेक्षा जास्त नाही पातळ होऊ शकत. हा माझा वाय ऍक्सिस आहे. ह्याच्यासाठी तुम्ही ना पातळ एकदम टोक असलेली लीड पेन्सिल असेल तर अजून बेस्ट. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढला आपण. आता नीट बघा, समजा मला ना एक काय दिलेलं आहे, एक टेबल दिलाय, असा एक टेबल दिलेला आहे. त्याच्यामध्ये मला काय काय माहिती दिली ती नीट बघा. आता माझ्याकडे डिस्टन्स टाइम ग्राफ काढायचा आपल्याला. तर बघा आता मी काय करते, समजा एक गाडी आहे, एक गाडी आहे आणि तिने चालायला सुरुवात केली आहे. सुरुवात 0 पासून केलेली आहे आणि आपण आता काय करतोय, टायमर लावतोय, स्टॉपवॉच लावतोय. आपण आता घड्याळात किती वाजले ते नाही बघत, आपण स्टॉपवॉच लावतोय, कारण आपल्याला ते रिडिंग घ्यायला अजून जास्त सोपं पडेल. ठीक आहे. तर आता समजा इथे जो आहे हा आहे माझा सिरियल नंबर. सिरियल नंबर म्हणजे अनुक्रमांक, हे काय म्हणतात आपल्याला, अनुक्रमांकच म्हणतात बहुतेक मराठीत. इथे आहे आपलं, समजा इथे आहे हा इथे आपण घेऊया टाइम. इथे काय घेऊया आपल्या, आपण टाइम घेऊयात. ठीक आहे, हा टाइम आहे. टाइम आपण घेऊया सेकंड्स मध्ये. ठीक आहे, हा सेकंड्स मध्ये टाइम घेऊयात आपण. आणि इथे घेऊया आपण डिस्टन्स. ठीक आहे, डिस्टन्स आपण घेऊया मीटर मध्ये. आता डिस्टन्सला मी शॉर्ट मध्ये लिहिते कारण जागा नाहीये. आता नीट बघा, आपण जेव्हा म्हणतोय ना डिस्टन्स टाइम ग्राफ, आता ह्याला मी थोडंसं झूम करते. बघा, आता जेव्हा आपण म्हणतो डिस्टन्स टाइम ग्राफ, याचा अर्थ जो पहिला शब्द आपण बोलतो ना डिस्टन्स, तर तो जो डिस्टन्स आहे ना आपण इथे काढायचा असतो. कुठे, इथे वाय ऍक्सिस वरती. ठीक आहे. तर इथे येणार वाय ऍक्सिस आहे हा आपला, तर इथे येणार डिस्टन्स आणि इथे एक्स ऍक्सिस वरती येणार टाइम. एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा मुलांनो, जी फिजिकल क्वांटिटी म्हणजे जी राशी दुसऱ्या राशीवर अवलंबून नाहीये, त्याला आपण ना नेहमी इंडिपेंडेंट जी असते ती नेहमी आपण एक्स ऍक्सिस वर घेतो. जसं की आता इथे वेळ, वेळ आपल्या आपण किती सेट करतो त्याच्यावर आहे, पण वेळेनुसार डिस्टन्स किती चेंज होते ते आपल्या हातात नाहीये. म्हणून टाइम फिक्स आहे, डिस्टन्स फिक्स नाहीये. त्याच्यामुळे जे आहे ते आपण टाइम जी इंडिपेंडेंट आहे, स्वतंत्र राशी आहे, ती आपण एक्स ऍक्सिस वरती घेतो. ठीक आहे. आता समजा, थांबा आता ह्याला मला थोडंसं खाली घ्यावं लागेल, 1 मिनिट. हा, आता तुम्हाला हे व्यवस्थित बाजूबाजूला दिसेल. आता बघा मी काय करते, तर आता समजा आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहेत. ठीक आहे. टोटल मानूयात आपल्याला 6 व्हॅल्यूज दिलेले आहेत, 3 4, म्हणजे 5 ऑब्झर्वेशन्स घेतलेत, 5 निरीक्षण केलीत आपण गाडीचे. तर पहिलं काय आहे, टाइम 0, स्टॉपवॉच वर टाइम 0 दाखवत असताना
डिस्टन्स पण समजा त्यावेळी 0च असणार आहे, गाडीच चालू झाली. परत 5 सेकंदानंतर समजा 5 सेकंदानंतर डिस्टन्स होतं 2 मीटर. परत 10 सेकंद झाल्यानंतर टोटल 10 सेकंद म्हणजे अजून एक्झॅक्टली 5 सेकंदानंतर आपण रीडिंग घेतलेलं आहे. तर 10 सेकंड झाल्यानंतर समजा त्यावेळी डिस्टन्स होतं 4. त्याच्यानंतर 15, नंतर होतं 6, 20, त्याच्यानंतर होतं 8 आणि 25, त्याच्यानंतर होतं 10. तर तुम्ही बघू शकताय इक्वल टायमिंग 5-5-5 सेकंदानंतर जो डिस्टन्स पण केलाय बघा किती कितीने वाढत वाढत गेलाय. 2, 4, 6, 2चा टेबल आहे म्हणजे 2-2 ने डिस्टन्स वाढतंय. सो इक्वल इंटरव्हल हे रीडिंग बघूनच आपल्याला कळतंय इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये इक्वल डिस्टन्स याने ट्रॅव्हल केलेले, राईट. म्हणजे हे कोणत्या टाइपचं मोशन असेल? युनिफॉर्म मोशन, राईट. दिस इज युनिफॉर्म मोशन. ऍक्च्युली ना मी माऊसने लिहिते, हे टॅब काय माहिती कामच नाही करत आहे. इट्स ओके, पण तुम्हाला कळेल असं तरी मी लिहिते कमीत कमी. सो दिस इज युनिफॉर्म मोशन. मग आता आपण ह्याचा ग्राफ काढायचा आहे. सिम्पल. आता ना आपण एक काय करतो माहितीये ना तुम्हाला, व्हॅल्यूज बघून आपण एक स्केल चूज करत असतो. तर आता ना तुम्हाला स्केल निवडायची. आता टाइम घेणार आहे आपण एक्स ऍक्सिस वरती. तर टाइम बघू शकता तुम्ही 0, 5, 10, 15, 25. तर 5चाच पाडा आहे, इक्वल इक्वल सोडलंय. तर मग जास्त डोकं लावायची गरजच नाही. आपण काय करू शकतो, 1 सेंटीमीटर वरती 5-5-5 घेऊ शकतो, म्हणजे 5, 10, 15 असं घेऊ शकतो, राईट. तर मग बघा, आपण सगळ्यात आधी ना मी जे करते ते तुम्हाला करायचंय हा मुलांनो. सगळ्यात आधी तुम्ही इथे कोपऱ्यामध्येच असं हे बॉक्स बनवायचंय. कशासाठी? त्या बॉक्समध्ये आपल्याला काय लिहायचे? स्केल लिहायचे. ठीक आहे. तर बघा आता मी कसं करते, इथे लिहिणार आहे तुम्ही स्केल. स्केल म्हणजे तुम्ही कोणत्या ऍक्सिसवर किती काय काय दाखवतायत ते. तर स्केल एक्स ऍक्सिस वरती किती आहे? आता मी इथे शॉर्ट मध्ये लिहिते हा. मी जो वर्ड सांगते तो पूर्ण लिहायचा आहे तुम्हाला. ऑन एक्स ऍक्सिस. ठीक आहे. मग इथे नुसतं मी सध्या एक्स लिहिते. तुम्हाला लिहायचं ऑन एक्स ऍक्सिस. मग इथे 1 एक्स ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर किती आहे आपलं? 1 सेंटीमीटर बरोबर 5 घेतोय ना आपण. 5 सेकंड्स. एस पण टाकायचा, एस फॉर सेकंड्स. टाइम घेतोय आपण. आणि परत तुम्हाला काय लिहायचंय? ऑन वाय ऍक्सिस. तर वाय ऍक्सिस वरती आपण किती लिहिणार आहे? वाय ऍक्सिस वरती आपण घेणार आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, परत इथे तुम्ही बघता 2चा टेबल आहे, राईट. मग 2, 4, 6, 8 असंच घेऊ शकतो आपण. मग इथे येणार ऑन वाय ऍक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मीटर. ठीक आहे. तर ही स्केल तुम्हाला लिहायची प्रॉपरली. तर काय मग चला व्हॅल्यू लिहूया मग इथे. तर इथे आहे आपलं, हे तर पहिलं 0च आहे दोघांसाठी, पण हा ओरिजिन असतो. हा जो आपला आहे काय तो ओरिजिन आहे. तर इथे येणार 2, सॉरी टाइम 5 ने चालू होतोय ना आपला. इथे येणार 5, हे इथे काय येणार 10, हे येणार 15, इथे येणार 20. हे आता मला जागा नाहीये म्हणून चिटकून चिटकून दिसते. तुम्ही छोट्या हँडरायटिंग मध्ये चांगलं लिहा. आणि हे येणार इथे 25, राईट. सेम टू सेम इथे काय करणार आहे तुम्ही? 2, 4, 6, 8 आणि इथे काय होणार आहे? हे 10. हा इथे बघा टाइम लिहिलंय ना, इथे आपण काय लिहिणार आहे? डिस्टन्स. डिस्टन्सला आपण एस ने दाखवतो ना, तर इथे तुम्ही काय लिहू शकता? एस म्हणजे, किंवा इथे लिहा असं प्रॉपरली, इथे बाजूला लिहूनच टाका. असं तुम्ही वाकडं करून लिहू शकता मुलांनो, असे आडवी करून लिहू शकता नोटबुक. आता इथे मला तो पॉसिबल नाहीये, कारण 1 मिनिट मी तरी पण ट्राय करते.
येते का असं वाकडं लिहायला, मी ट्राय करते. तर इथे लिहायचंय मला डिस्टन्स. नाही होत. ठीक आहे, नाही तुम्हाला कळलं मी काय म्हणते नक्की. नाही जमत, इट्स ओके, आता वेळ नको घालवायला. सो आता काय करणार आहे मग आपण, पॉइंट प्लॉट करायचे. तर पहिला पॉइंट बघा, दोन्ही काय आहेत, 0-0 आहेत, राईट. दोघं पण 0-0 आहेत. दोघं 0-0 असताना मग काय करायचं आपण, दोघं 0-0 असल्यावरती हा एक पॉइंट झाला आपल्याकडे. परत त्याच्यानंतर ना 2 आणि 5, सो 2, 5, आय मीन 5 आणि 2. हा, एक्स ऍक्सिस वर 5, वाय वरती 2. तर हा एक पॉइंट झाला, मार्क केला मी त्याला. मला थोडस मोठं करते, हा म्हणजे मला पॉइंट प्रॉपर काढता येईल. हा पहिला पॉइंट, आय मीन सेकंड पॉइंट. परत आहे 10 ला 4, तो हा पॉइंट आहे. परत आहे 15 ला 8, 15 ला 6. परत 20 ला 8 आणि नंतर ना 10 ला 25. तर तुम्ही बघू शकता हे सगळेच्या सगळे पॉइंट एका लाईनीत दिसायलाच दिसतात. मग तुम्ही काय करणार, ह्याच्यामधून लाईन काढणार, ह्या सगळ्या पॉइंट्स मधून जाणारी. तर एक गोष्ट कळते तुम्हाला मुलांनो, याचा अर्थ युनिफॉर्म मोशन मध्ये जी लाईन असते ती अशी स्ट्रेट लाईन असते ओरिजिन मधून जाणारी. कधी कधी ही लाईन ओरिजिन मध्ये पण नाही जाऊ शकत. समजा काही जसं की वस्तूने ना एक काही अंतर कापलं आणि त्याच्यानंतर तिने युनिफॉर्म स्पीड मेंटेन केलं, तर मग आपण काय म्हणू शकतो, ते ओरिजिन मधून नाही जाणार. म्हणजे ओरिजिन म्हणजे ह्या ओ मधून हा लाईन नाही जाणार. शक्यता अशी आहे की ती लाईन कशी जाईल, जसं आता मी दाखवते ते बाजूला छोटस. समजा असा हा ग्राफ आहे आणि इथून आपल्याला अशी ती स्ट्रेट लाईन मिळते. म्हणजे काय, आपण ज्यावेळी टाइम बघायला सुरुवात केला, वस्तूने ऑलरेडी काहीतरी अंतर कापलेलं होतं आणि त्याच्यानंतर ना तिने युनिफॉर्म स्पीडने म्हणजे एकच स्पीड मेंटेन करून जायला सुरुवात केली, राईट. तर हा झाला आपला ग्राफ प्लॉट करून. आता तुम्हाला ह्याच्यासाठी क्वेश्चन कसा येऊ शकतो, जसं मी आता बघा सांगते तुम्हाला, प्लॉट डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर द गिवन टेबल बिलो. म्हणजे हा टेबल तुम्हाला देण्यात येईल आणि मग तुम्हाला हा मी जो ग्राफ तुम्हाला प्लॉट करून दाखवलेला आहे तो करायचा आहे. त्याच्यामध्ये दुसरा, त्याच प्रश्नात दुसरा पार्ट हा विचारू शकतात, कमेंट ऑन द टाइप ऑफ मोशन, की कुठल्या टाईपचं मोशन आहे. सो यू विल राईट इट इज युनिफॉर्म मोशन. आणि पॉसिबल आहे की म्हणतील मग ठीक आहे बाबा, आता हे जर युनिफॉर्म मोशन आहे तर मग किती स्पीडने किंवा किती वेलॉसिटीने ती गाडी पुढे चालली आहे. तर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आपल्याकडे जे आहे ते वेलॉसिटी किंवा स्पीड काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, स्पीडच काढूया आपण इथे, डिस्टन्स अपॉन टाइम, राईट. मग इथे सेमच स्पीडने चाललंय, तर कोणतं पण एक डिस्टन्स घ्या आणि कोणता पण एक टाइम घ्या. म्हणजे मला काय म्हणायचंय, समजा इथे बघू शकता की तुम्ही डिस्टन्स 2 मीटर होतं त्यावेळी टाइम किती झालेलं होतं, ऑलरेडी 5 सेकंड. सो तुम्ही काय करू शकता, 2/5. 2/5 म्हणजेच किती येणार आहे, हे 0.5 येणार, हाफ आहे ना, 2चं अडीच आहे हे, अरे म्हणजे 2 ला 5 ने भागलेलं. सो नाही नाही नाही, एक सेकंड, हा किती येणार आहे, 5×20 येईल ना, येस. सो 0.4 येणार आहे मीटर पर सेकंड. म्हणजे तुमची गाडी जी आहे ती, जर आपण स्पिरोमीटर बघितलं तर ती एकाच काट्यावर अडकून जी आहे ती थ्रू आउट चालली आहे. म्हणजे गाडीने ना स्पीड कमी केली आहे ना जास्त केली आहे. इझी, ठीक आहे. तर बघा, आय होप इथे तुम्हाला समजलं असेल की नक्की काय चाललेलं आहे. की एक गाडी आहे, ती युनिफॉर्म स्पीडने म्हणजे एकच स्पीड मेंटेन करून चाललेली आहे. मी क्विकली आता रिवाइज करून देते की आपण काय केले ह्या सम मध्ये. तर काय केलेलं होतं, आपल्याला हे दिलेलं होतं, टेबल दिलेला होता की एक कार आहे, ती कारने जर्नी तिची यात्रा चालू केली, आपण स्टॉपवॉच लावलाय, स्टॉपवॉच मध्ये टाइम जसं 0 होता त्यावेळी गाडी थांबलेली होती, तिचं डिस्टन्स तिने जे कापलं ते पण 0 होतं.
नंतर 5 सेकंदामध्ये नंतर आपण ओडोमीटर मध्ये डिस्टन्स दाखवतो ना, ते बघितलं. 5 सेकंदानंतर तिने 2 मीटर कापलेलं, 10 सेकंद नंतर 4 मीटर. तर ह्या सगळ्या रीडिंग आपल्याला दिलेल्या होत्या. आता क्वेश्चन काय होता, ह्याचा डिस्टन्स टाइम ग्राफ काढायचा होता. तर म्हणून मग मी काय केलं, हा ग्राफ पेपर घेतला. ग्राफ पेपर वरती बघा सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत पॉझिटिव्ह आहेत. तर मग आपल्याला फक्त फर्स्ट क्वाड्रंट हवा. तुम्हाला माहितीये ना, आलेख पेपरामध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस जसे एकमेकांना छेदतात, तर आपल्याकडे असे 4 क्वाड्रंट बनतात. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. राईट. हा सेकंड असतो, हा थर्ड असतो आणि हा फोर्थ असतो. राईट. हा असा फोर्थ क्वाड्रंट असतो. तर मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पहिल्या चरणामध्ये सगळ्या व्हॅल्यूज काय असतात, पॉझिटिव्ह असतात. तर आपल्याला फर्स्ट क्वाड्रंटच हवा. मग मी फर्स्ट फक्त कोणता वाला क्वाड्रंट घेतलाय, फक्त हा वाला क्वाड्रंट घेतलेला आहे. राईट. सो मग फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मग मी काय केलं, डिस्टन्स टाइम ग्राफ म्हणजे वाय ऍक्सिस वरती आपण नेहमी डिस्टन्स ड्रॉ करणार, एक्स ऍक्सिस वरती आपण टाइम ड्रॉ करणार. जे पहिलं नाव घेतोय डिस्टन्स टाइम ग्राफ, तर पहिलं वालं वाय वर जाणार, टाइम एक्स वर जाणार. मग काय सिंपल, आपल्या ह्या किमती तर बघा तुम्ही, ह्या तर डिस्टन्स 2चा टेबल आहे, 2, 4, 6, 8, 10. तर इक्वल डिस्टन्स कापलंय त्याने इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. प्रत्येक 5-5 सेकंदाने त्याने 2-2 मीटर अंतर कापलेलं आहे, डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. सो मग मी एक्स ऍक्सिस वरती हा टाइम आहे. राईट. तर त्याच्या व्हॅल्यूज किती आहेत, 0, 5, 10. इक्वल 5-5 ने फरकच आहे. मग काही डोकं लावायची गरज नाही. म्हणून मग मी ते काय घेतलं, 5, 10, 15, 20, 25. सेम वे डिस्टन्स मग काय घेतलं, 2, 4, 6, 8, 10. राईट. हे 10 होतं. हा. तर मग पुढे काय केलं, प्लॉट केले हे पॉइंट. हा. आणि हे स्केल लिहायला विसरायची नाही आपण कधी पण. ही वाली जी स्केल आहे ती स्केल नाही लिहिली एक्झाम मध्ये, हाफ मार्क कट होणार. तर एक्स ऍक्सिस वरती आपण 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 5 सेकंड घेतले आणि वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर म्हणजे 2 चा फरक घेतलाय ना, सो 2 मीटर आपण डिस्टन्स घेतलंय. आणि मग आपण काय केलं, पॉइंट्स प्लॉट केले. 0-0चा हा पहिला पॉइंट, परत 2, 5 आणि 2चा पहिला सेकंड पॉइंट, असे प्रत्येक आपण काय केले इथे पॉइंट्स प्लॉट केले. आणि आपण काय बघितलं की हा प्रत्येक पॉइंट मधून एक सिंगल लाईन जाते, ती लाईन आपण खेचली. झाला आपला युनिफॉर्म मोशनचा ह्या दिलेल्या माहितीचा ग्राफ प्लॉट करून. आता दुसरं मग काय सांगितलं, दुसरा पार्ट त्याच प्रश्नामध्ये असा विचारू शकतात, काय विचारू शकतात, कमेंट ऑन द टाइप ऑफ मोशन. कमेंट ऑन द टाइप ऑफ मोशन म्हणजे हे कोणत्या प्रकारचं मोशन आहे, जरा त्याच्यावरती तुमचे राय द्या, मत द्या, असं त्याचा. तर दिस इज युनिफॉर्म मोशन. ऑफकोर्स ते टेबल बघून, ग्राफ काढायच्या आधीच टेबल बघून आपल्याला कळते की इक्वल डिस्टन्स इज ट्रॅव्हल्ड इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. आणि त्याच्यानंतर ना तिसरं विचारू शकतात की मग वेलॉसिटी किंवा स्पीड किती आहे त्या गाडीचा. मग आपण बघतोय की गाडी युनिफॉर्म म्हणजे एकच गती मेंटेन करून चाललेली आहे, स्पीड मेंटेन करून चाललेली आहे, तेच काढायचंय. मग ते काढण्यासाठी आपण एवढे सगळे 6 रीडिंग मधलं कुठलं पण एक रीडिंग आपण घेऊ शकतो की काय आहे की किती डिस्टन्स कव्हर केलंय किती टायमिंग मध्ये. तर मग मी पहिलं वालं रीडिंग घेतलं की गाडीने डिस्टन्स किती कव्हर केलंय, 2 मीटर. टाइम किती टाइम लागलेला आहे, 5 सेकंड्स. त्याला मी भागलं आणि मग मला आन्सर मिळालेला आहे 0.4 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर चला आता ह्याचा ना मी मुलांनो क्वेश्चन आधी डिक्टेट करते. क्विकली तो क्वेश्चन नोट करा आणि त्याच्यानंतर ना हे तुम्हाला कॉपी करायचं. आणि आय होप तुम्ही ग्राफ पेपर घेऊन बसलाय. सो द क्वेश्चन विल बी, plot distance time graph for motion of an object as shown in the given table below. खाली दाखवल्याप्रमाणे टेबल मध्ये एक ऑब्जेक्ट मोशन मध्ये, तर त्याचा डिस्टन्स टाइम ग्राफ काढा. फुल स्टॉप. ऑल्सो कमेंट ऑन द टाइप ऑफ मोशन अँड कॅल्क्युलेट इट्स स्पीड. तर कुठल्या प्रकारचं मोशन आहे त्याच्यावर कमेंट करा आणि त्याचं काय काढा, स्पीड काढा. ठीक आहे. तर हा आपला झाला डिस्टन्स टाइम ग्राफ. कशासाठी, युनिफॉर्म मोशन असेल ऑब्जेक्टचं तर त्याच्यासाठी. आता समजा तुमची गाडी जी आहे अशा रस्त्यावरून चालली आहे की तिथे रस्ता पण उबड थोबड आहे,
तिथे हे पण ट्रॅफिक पण आहे, तर तुम्हाला माहिती आहे मग एक सेम स्पीड नाही मेंटेन करू शकत. ट्रॅफिक मध्ये जास्त ट्रॅफिक असेल स्पीड कमी करावी लागेल, ट्रॅफिक थोडं कमी झालं स्पीड वाढवू शकतो. तर अशा वेळी मग इक्वल डिस्टन्स इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये ट्रॅव्हल नाही होणार. तर नॉन युनिफॉर्म मोशन साठी मग आपला ग्राफ कसा येईल ते आता आपण जरा बघणार आहोत. ठीक आहे, तर थांबा आता मी दुसरी स्क्रीन शेअर करते तुमच्या बरोबर. ओके, आता ना मग मी ह्याला ना जेवढं घालवता येईल तेवढं घालवते. मुलांनो, मला ना तुम्ही दिसताय, जरा हात वर करा कोणाकोणाकडे. सॉरी, ग्राफ पेपर कोणाकोणाकडे हात वर करा जरा. आणलाय ग्राफ पेपर, प्लॉट केला हा ग्राफ? ग्राफ प्लॉट कोणी कोणी केला हात वर करा. नाही केला ग्राफ प्लॉट? मी परत दाखवू स्क्रीन? बरं थांबा, मी परत एकदा स्क्रीन दाखवते, तुम्ही ग्राफ प्लॉट करा. चला करा हा प्लॉट. अच्छा मुलांना मला एक गोष्ट सांगा, तुम्ही टीव्ही समोर बसलाय का? अनम्यूट करून कोणीतरी सांगेल का एक जण? तुम्ही टीव्ही समोर आहात का? अच्छा बरं ठीक आहे, आपण एक काम करूयात, ऐका की तुम्ही ना हे ग्राफ प्लॉट रेकॉर्डिंग बघून करा. आय होप तुम्हाला प्रोसेस समजले ना. रेकॉर्डिंग तुमच्या बरोबर संध्याकाळपर्यंत शेअर होते. रेकॉर्डिंग बघून मग हळू व्हिडिओला मग मागे पुढे करू पण शकता तुम्ही, आणि मग हा प्लॉट करा. कारण आपण ना आता एवढा वेळ नाही थांबू शकत. आपल्याला आता अजून एक थांबा, मी हे सगळं घालवते. आता व्हॅल्यू चेंज करूयात आपण. अच्छा, हे एवढंच जाते, जास्त नाही जाते. थांबा, मग मी ह्याला ना इरेज करते. आता काय करूया ना आपण, टायमिंग तोच घेऊया. टायमिंग तोच ठेवूयात आणि नुसतं डिस्टन्स किती चेंज होते ते बघूयात. म्हणजे वेळ इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये ना इक्वल डिस्टन्स नाही ट्रॅव्हल करत आहे ऑब्जेक्ट. म्हणजे आता आपण तेच म्हणतोय की गाडी समजा आता ट्रॅफिक मधून चालली आहे, तेव्हा काय होईल? तर तेव्हाच्या आपण व्हॅल्यूज आता घेऊयात, बघूयात काय होतंय आता. तर समजा सुरुवातीला ना ज्यावेळी आपण स्टॉपवॉच चालू केली, गाडी समजा ऑलरेडीच काही अंतरावरती पोहोचलेली होती. जेव्हा आपण रीडिंग घ्यायला सुरुवात केली त्यावेळी गाडी ऑलरेडीच काहीतरी अंतरावरती पोहोचलेली होती, असं मानून चालूया. ठीक आहे, समजा मग त्यावेळी डिस्टन्स होतं 5. त्याच्यानंतर ना आपण बघितलं 5 सेकंदानंतर डिस्टन्स झालं 10. त्याच्यानंतर 12 झालं. त्याच्यानंतर ना 17 झालं. त्याच्यानंतर ना 20 झालं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 25 झालं. ठीक आहे.
तर तुम्ही बघू शकता की इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये हे जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय ऑब्जेक्टने ते काही इक्वल नाहीये. कारण इथे तुम्ही बघू शकता इथे कितीचा फरक आहे 5चा. इथे ह्या दोघांमध्ये 10 आणि 12 मध्ये कितीचा फरक आहे 2चाच फरक आहे. परत इथे 5चा फरक आहे. तर असं चेंज होतोय. म्हणजे इक्वल युनिफॉर्म स्पीडने नाही चालली गाडी. कधी स्पीड वाढली आहे, कधी कमी झाली असेल, राईट. तर मग चला आता काय करूया. स्केल आपली एक्स ऍक्सिस वरती सेमच राहणार आहे, राईट. 5-5चा फरक आहे तर स्केल एक्स ऍक्सिस वरती तर ती सेमच राहणार आहे. आणि मग म्हणून इथे जे होतं, जे आपण इथे लिहिलेलं होतं ते तसंच ठेवायला तसंच ठेवूया आपण जे मगाशी लिहिलेलं होतं. मग मी ह्याचे थोडस कमी करते. तर इथे किती येणार आहे, हे 5, 10, 15, 20, 25. तर आपली ही स्केल इथे सेमच राहणार आहे. 5, 10, हे 15, इथे 20 आणि इथे 25. ठीक आहे. आणि आता इकडेचे बघा, इथे पण आपण ना तसं 5चा टेबल घेऊ शकतो. इथे पण 5चाच घेऊया की 2-2चा पण घेऊ शकतो, पण तो खूप मोठं बनेल आणि जास्त फरक येईल. तर आता सध्या आपण 5चाच घेऊया. ठीक आहे. तर इथे वाय ऍक्सिस वरती पण मग इथे काय येणार आपलं 1 सेंटीमीटर किती घेतोय आता आपण, 1 सेंटीमीटर किती घेतोय 5 मीटर, राईट. हे 5 आहे ना आणि हे मीटर मध्ये. तर 1 सेंटीमीटर इज इक्वल टू आपण किती घेतो इथे 5 मीटर. ठीक आहे. तर चला, तर आता काय करूयात मग आपण इथे हे मार्किंग करूयात. तर इथे हे येणार 5, 10, 15, 20 आणि 25, राईट. आता मुलांनो ह्याच्या ज्या किमती आहेत ना, आता जिथे 5, 10 असं 5च्या पाड्यातल्या नंबर आहे तिथे तर काही प्रॉब्लेमच नाही. पण जिथे 5च्या पाड्यातले नंबर नाहीयेत तिथे मी कसं करणार आहे आता नीट बघा. त्याचे पॉइंट्स कसे ओळखायचे. आता पहिले 0 असल्यावरती 5 आहे. ज्यावेळी तुमचा टाइम 0 आहे त्यावेळी पहिला पॉइंट इथे 5. तर हा आपल्याला मिळाला. 5ला मी सर्कल केले डॉट काढून. अच्छा थांबा, थोडीशी डार्किंग घेते. तर पहिला पॉइंट हा आहे आपला 5. इथूनच आपलं पॉइंट चालू होते. ठीक आहे. त्याच्यानंतर ना दुसरा पॉइंट काय आहे, 5 सेकंड झाल्यावर 10 येते. म्हणजे 5 आणि 10 जर बघा, एक्स ला 5 आहे आणि वाय ला 10 आहे. तर हा एक पॉइंट आहे आपला, राईट. हा वाला पॉइंट. त्याच्यानंतर ना नेक्स्ट पॉइंट कोणता आहे आपला 10 आणि 12. आता बघा 10 तर इथे इझी. आता 12 कसं असेल, आता बघा नीट बघा मुलांना. ह्याला मी थोडस झूम करते तुम्हाला समजवण्यासाठी. बघा दिसते तुम्हाला. आता ही मधली 10 आणि 15च्या मधले हे 2.5 असेल, करेक्ट आहे. मग 2.5च्या थोडीशी एक लाईन खाली म्हणजे बघा हा पॉइंट. आता मला इथे झूम करायचं ऑप्शन आहे त्याच्यामुळे मला मोठं दिसतंय आणि व्यवस्थित आहे. तुम्हाला आता नीट बघून करावं लागेल तुमच्या ह्याच्यामध्ये, तुमच्या नोटबुक मध्ये, म्हणजे तुमचा जो ग्राफ पेपर आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर मी लावला तो पॉइंट. त्याच्यानंतर ना काय होतं, 15ला 17 आहे. अगेन मला आता झूम करावं लागेल. 15ला 17 असताना कसं करावं लागेल नीट बघा. आता इथे हे 15 आहे आणि 17 कुठे असेल, अगेन 15 आणि 20च्या मध्ये इथे कुठेतरी, राईट. एक लाईन थोडीशी खाली. तर बघा मी लावलं. त्याच्यानंतर ना काय होती व्हॅल्यू 15, 17 नंतर ना 20ला किती होतं, 20ला 20च आहे. ग्रेट. ह्याला काय डोकं जास्त लावायची गरज नाही. सो 20 पासून आपण वरती वरती गेलो तर इथे आहे 20.
ठीक आहे, ही 20 आणि दुसरं 25 याचा पण काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे हा इथे येणार हा पॉइंट. तर तुम्ही बघू शकताय की दिसायला असं वाटते ते एका लाईनीत आहेत, पण ऍक्च्युअल मध्ये त्याच्यातून एक लाईन नाही जाणार आहे. राईट, बघा मी हवं तर एक लाईन घेऊनच दाखवते तुम्हाला. तर आपण इथे काढलं, लाईन इथून घेतली, तर बघा काही पॉइंट्स लाईनीवर आहेत. आता ही माझी डार्क लाईन आहे ना, म्हणून असं वाटते की सगळे पॉइंट्स लाईनीवर आहेत. थांबा मी ना एक पातळवाली लाईन पॉसिबल असेल तर घेते. नाही, सगळ्यात पातळ तीच लाईन आहे, पण येस हे एका लाईनीवर नाही येत. हे बघा, ह्याला मी जर पातळ केलं तर मग आपण काय करणार, एक एक पॉइंट जोडायचा. मग ह्याला ह्याच्याशी जोडा, परत बघा एक एक पॉइंट जोडायचा. ह्याला ह्याच्याशी जोडा, परत ह्याला ह्याच्याशी जोडा, परत ह्याला ह्याच्याशी जोडा, ह्याला ह्याच्याशी जोडा. तर तुम्ही बघू शकता लाईन थोडीशी वाकडी तिकडी आहे. म्हणून हे जे मोशन हे कुठल्या प्रकारचं मोशन आहे, हे जे मोशन आहे हे आहे नॉन युनिफॉर्म मोशन. तर बघा मी आधी युनिफॉर्म लिहिलेलं, त्याच्या पुढे मी आता काय शब्द लावलाय, नॉन. तर दिस इज नॉन युनिफॉर्म मोशन. आणि इथे काय आहे ना, प्रत्येक पॉइंट साठी आपलं आता काय करतं ऑब्जेक्ट, प्रत्येक बिंदूवरती जवळजवळ स्वतःच त्याने स्पीड चेंज केलाय. स्पीड चेंज होते म्हणूनच तर हे नॉन युनिफॉर्म आहे ना, एक समान गती नाहीये. ठीक आहे, तर आता पटकन ह्याला पण तुम्ही ड्रॉ करा. ह्याचा क्वेश्चन मी सांगते, मगाचा होता तोच सेम टू सेम क्वेश्चन, फक्त त्याच्यात तिसरा पार्ट आपण नाही टाकणार आहे. काय, फॉर द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट प्लॉट डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट shown in the table below. ऑल्सो कमेंट ऑन द टाइप ऑफ मोशन, की कुठल्या टाइपचं मोशन आहे. तर तुम्ही असा हा ग्राफ प्लॉट करणार आणि त्याच्यामध्ये जे आहे ते काय लिहिणार, इट इज नॉन युनिफॉर्म मोशन. ठीक आहे, तर आज आपण ना डिस्टन्स टाइम ग्राफ हे कम्प्लीट केलेलं आहे. आता मी तुम्हाला होमवर्क सांगते तो काय करायचंय. डिस्टन्स टाइम ग्राफ मध्ये ना तुम्हाला बघा ऑलरेडी एक टेबल दिलाय तुमच्या बुकमध्ये. थांबा मी शेअर करून दाखवते स्क्रीन. तोच तुम्हाला प्लॉट करायचा, अजून काय जास्त करायचंच नाहीये. 2 टेबल आहेत तेच प्लॉट करायचे. थांबा मी स्क्रीन शेअर करते. हे दिसतंय डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन. तर हा वाला प्लॉट करायचा ज्याच्यामध्ये तुम्ही बघताय 10, 10, 15, इथे 15चा टेबल दिसतोय आपल्याला, इथे 10, 20, 30, 40, 10चा टेबल दिसतोय. अगेन बघ इथे लिहिलेलंच आहे की हा युनिफॉर्म मोशनचा ग्राफ आहे. तर इथे पण बघा 0, 0 ने सुरुवात होते, तर पहिला पॉइंट तुम्हाला इथे 0च मिळणार आहे हा. आणि हा पण मग प्लॉट कसा होईल ग्राफ, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. आणि इथे नॉन युनिफॉर्म मोशनच्या पण व्हॅल्यूज दिलेले आहेत बघा, 5, 7, 10, 12, 15, 20. तर हा वाला पण ग्राफ तुम्ही प्लॉट करायचा. ठीक आहे, हे 2 ग्राफ प्लॉट करण्याचाच तुमचा होमवर्क आहे. आणि त्याच्यानंतर ना मग आपण नेक्स्ट सेशन मध्ये काय करू, वेलॉसिटी टाइम ग्राफ प्लॉट करू आपण. सो नेक्स्ट सेशन साठी पण तुम्हाला ग्राफ पेपर लागणार आहे. सो तुम्ही ग्राफ पेपर स्वतःजवळ नक्की ठेवा. तर आय होप इझी होतं आजचं, नुसतं प्लॉटच करायचं होतं आपल्याला. तरी पण अजून एकदा रेकॉर्डिंग बघा जर काही डाऊट असतील तर. ठीक आहे, तर चला आता आपला वेळ तसं झालेला आहे. सो नेक्स्ट क्लासमध्ये ग्राफ पेपर घेऊन या, स्केल घेऊन या प्रॉपरली, आणि चांगली टोक चांगलं शार्प असणारी पेन्सिल, इरेझर हे सगळ्या वस्तू सोबत ठेवा. टेक्स्टबुक पण सोबत ठेवा. ठीक आहे, तर चला मग आता आपला इथे क्लास संपूयात, पण नेक्स्ट क्लासमध्ये भेटू.
ठीक आहे, चला बाय बाय मुलांना सगळ्यांना, बाय बाय.